करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, तिरोड्याचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ रांगढालेजी, सन्माननीय आमदार परिणय फुकेजी, माजी खासदार सुनील मेंढेजी, राजेंद्र जैनजी, भजनदास वैद्यजी, हेमंतभाऊ पटलेजी, बाळाभाऊ काशीवार, पंकजभाऊ रांगढाले, वसंतभाऊ भगत, तुमेश्वरीबाई बघेले, संजयजी बारेवार, प्रेमभाऊ रांगढाले, भाऊराव कठाणे, युगेंद्रजी भगत, अविनाशजी जयस्वाल, राजलक्ष्मीताई तुरकर, ममताताई बैस, जयाताई धावडे, सलीमभाऊ जव्हेरी, मंचावरील सर्व मान्यवर, कुणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो, पण चूक माझी नाही, नावं लिहून देणाऱ्याची चूक आहे. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आम्ही स्वागत स्वीकारलं नाही, कारण आपल्याला कल्पना आहे मुंबईमध्ये आमचे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर काल हल्ला झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि म्हणून खरं म्हणजे एवढा आवश्यक कार्यक्रम होता, कारण तिरोड्याचं या मतदारसंघाचं चित्र बदलणारा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम आपण केला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आज आलो असलो तरी कुठलंही स्वागत स्वीकारलेलं नाही. मला आठवतं 15 एप्रिलला या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळी मी शब्द दिला होता की लवकरच धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या पुढच्या टप्प्याचं भूमिपूजन करण्याकरता आणि जलपूजन करण्याकरता मी या ठिकाणी येईन. आणि आज मला अतिशय आनंद वाटतो की धापेवाडा उपसा सिंचन योजनेचं पाणी चोरखमारा आणि मुदलकसा या ठिकाणी आपण जे काही सोडलं त्या निमित्ताने जलपूजन आणि भूमिपूजन करण्याकरता आज या ठिकाणी मी आलोय. आणि यासोबत या तलावांच्या ज्या काही जुन्या वितरिका आहेत त्या वितरिकांचं पूर्णपणे नूतनीकरण आणि सबलीकरण करण्याच्या दृष्टीनं आज आपण हा कार्यक्रम घेतोय. आणि हे काम झाल्यानंतर मला खरोखर या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो आणि विजय भाऊ तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं की हे काम झाल्यानंतर एकट्या तिरोड्यामध्ये 75,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे, ती सिंचित होणार आहे आणि शेतकऱ्यांचं जीवन हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. आता बोदलकसा मधून पाणी उचलून गोरेगाव आणि अर्जुनीच्या भागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. जवळपास 5,217 कोटी रुपयाच्या या कामाला आपण मान्यता दिली. आणि यामुळे एकूण हा सगळा प्रकल्प झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातल्या 2 लाख एकर जमिनीला या ठिकाणी पाणी मिळणार आहे. म्हणजे हा तर जो तिरोडा मतदारसंघ आहे हा जवळपास पूर्ण मतदारसंघ सुजलाम सुफलाम होणार आहे, पूर्णपणे सिंचित होणार आहे. आणि म्हणून मी आज असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की विजय रांगढाले हे केवळ आमदार नाहीत तर ते पाणीदार आमदार आहेत. कारण ज्या प्रकारे या योजना त्यांनी या ठिकाणी पूर्ण केल्या त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं पाणी आता आपल्या क्षेत्रामध्ये येत आहे आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्याचं काम या माध्यमातून होत आहे. सगळ्याच भागांमध्ये मी आता नावं घेणार नाही, विजय भाऊंनी सांगितलं कुठे कुठे पाणी पोहोचणार आहे. पण मला एक गोष्ट निश्चितपणे नमूद केली पाहिजे की या सगळ्या प्रकल्पाचं धापेवाडा उपसा सिंचन योजना त्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पुढचे सगळे त्याची कामं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या त्या केवळ आणि केवळ विजय भाऊ रांगढाले यांच्या पाठपुराव्यामुळे. त्यांनी जो पाठपुरावा केला त्यामुळे, आणि अर्थातच आधी मी मुख्यमंत्री होतो त्यामुळे त्यांना मदत करू शकलो.
आणि मग सिंचन मंत्री झालो, त्याच्यामुळे त्यांना मदत करू शकलो आणि म्हणून त्यांनी केलेली एकूण एक मागणी ही या ठिकाणी आपण पूर्ण केली आणि आज भूमिपूजन जलपूजन हे दोन्ही कार्यक्रम आपण करतोय आणि त्याचसोबत या ठिकाणी भुयारी गटर योजनेचं देखील भूमिपूजन आपण केलंय। खरं म्हणजे आज आपण पाहू शकतो की आपलं सरकार आल्यानंतर सिंचनाकरता मोठ्या प्रमाणात निधी आपल्या विदर्भामध्ये आपण उपलब्ध करून दिला। इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं चाललेली आहे। 5,000 कोटी 7,000 कोटी अगदी 80,000 कोटी रुपयापर्यंतच्या योजना या विदर्भामध्ये आता सुरू झालेल्या आहेत। पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये विदर्भात निधी देताना त्यांना असं वाटायचं की त्यांच्याच खिशातले पैसे चालले आहेत, त्यामुळे विदर्भात कधी एक पैसा ते देत नव्हते। पण तुमच्या आशीर्वादानं आमच्यासारखे विदर्भाचे सुपुत्र पदावर आले आणि आम्ही तो कलंक मिटवणं सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड निधी हा विदर्भाला सिंचनाकरता दिला। आता एक एक योजना आपण पूर्ण करतोय, पण केवळ सिंचनाकरता निधी देऊन चालत नाही। सिंचन झाल्यानंतरही आपल्याला त्या ठिकाणी पंप चालवायचे आहेत, अनेक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कृषी पंप लागतात आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय केला। काय निर्णय केला? आता शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल येणार नाही, त्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला। आणि केवळ निवडणुकीची घोषणा म्हणून नाही, तर शेतकऱ्यांचे बिलाचे पैसे सरकारच्या वतीनं आम्ही भरले आणि तुमच्यापैकी अनेकांकडे आता पावती आलेली असेल, तुमचे किती बिल होतं, सरकारने किती भरलं आणि तुम्हाला किती भरायचं आहे, 000। तुमच्यावर आता एकही पैसा त्या ठिकाणी नाही। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं। दुसरं काम आपण काय केलं? शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मोफत वीज तर पाहिजेच, पण त्यासोबत आम्हाला दिवसा 12 तास वीज पाहिजे। बरोबर आहे ना? दिवसा 12 तास वीज। आपण सौर कृषी वाहिनीची योजना तयार केली। शेतकऱ्यांकरता देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे की महाराष्ट्राने शेतकऱ्यांकरता वेगळी कृषी वीज वाहिनी कंपनी तयार केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून 14,000 मेगावॅट सौर ऊर्जा आपण उत्पन्न करतोय। फीडर सेपरेशन करून प्रत्येक फीडर सोलरवर नेतोय, त्याचं काम सुरू झालेलं आहे। 2,000 मेगावॅटचं काम पूर्ण झालंय। पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये हे सगळं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास 365 दिवस आम्ही मोफत वीज त्या ठिकाणी देऊ, कोणालाही रात्री शेतीमध्ये जावं लागणार नाही। ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आणि ही करताना सरकारचा केवढा मोठा फायदा झाला सांगतो। आम्ही पूर्वी 8.5 रुपयाची आम्हाला वीज पडायची, ती शेतकऱ्याला आम्ही 1.25 रुपयामध्ये द्यायचो, म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला 7 रुपयाचं 7.25 रुपयाचं नुकसान त्याच्यावर व्हायचं, ते आम्हाला बजेटमधून द्यावे लागायचे। आता सौर ऊर्जितीकरण केल्यामुळे आम्हाला 3 रुपयात वीज पडते, म्हणजे जवळजवळ 5-6 रुपये सरकारचे त्या ठिकाणी वाचले आणि हे वाचलेले जे पैसे आहेत त्या पैशातूनच आम्ही शेतकऱ्यांचं बिल भरणार आणि शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष विजेचं बिल येणार नाही, ही व्यवस्था आम्ही केली आहे। आणि यासोबत अजून एक व्यवस्था केली आहे। ती व्यवस्था अशी केली आहे, आता मागेल त्याला सौर कृषी पंप आम्ही देणार आहोत। केवळ 10% पैसे त्यांनी भरायचे, 90% पैसे सरकार भरणार आहे आणि हा पंप मिळाल्यानंतर पुढचे 25 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही। 5 वर्षापर्यंत याची गॅरंटी आमची आहे। काही बंद पडल्या, तुटफूट झाली तर सरकार त्याची दुरुस्ती करून देईल। चोरी गेला तर त्याचा विमा आम्ही काढून ठेवलाय, चोरी गेला तर विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळतील। म्हणजे आता 25 वर्ष पुढचे शेतकऱ्यांना हा पंप लावला तर विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही।
हे आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता या ठिकाणी केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आपण मागच्या काळामध्ये धानाचा बोनस पहिल्यांदा 15,000 रुपये मग 20,000 रुपये दिला. त्याच्या पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये बोनस घोषित तर व्हायचा पण मिळत नव्हता, कारण लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते. लबाडांनी सांगितलं देतो पण दिलं नाही, पण आपल्या सरकारने दोन्ही वर्षी दिलं. आणि आता मागच्या वर्षी आता 20,000 रुपये आपण दिले, आता यांची मागणी 25,000ची आहे. हे तर मारुतीच्या शेपटीसारखंच चाललंय, दरवर्षी वाढवा. पण काळजी करू नका, तुमचा वकील मी आहे. 20,000 रुपये आपण देणारच आहोत. आता वरचे जे 5,000 रुपये तुम्ही मागितले आहेत, इथनं गेल्याबरोबर मुख्यमंत्र्यांना सांगतो, गोंदिया भंडारावाल्यांची मागणी आहे 25,000ची आणि मुख्यमंत्र्यांकडनं ती मागणी तुमची मागणी करून घेतो. आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असलेलं सरकार आहे. तुम्ही बघा, आपल्याकडे पूर आला, विजय भाऊंनी मागणी केली, पैसे मिळाले. धान बुडलं, पैसे मिळाले. ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या, नॅचरल कलॅमिटी आली, नैसर्गिक आपत्ती आली की विजय भाऊ धावत येतात. आम्ही त्यांना कधी रिकाम्या हाताने पाठवत नाही. त्यांनी मागणी आणली की मागणी मंजूर करून त्याचा कागद देऊनच त्यांच्या हाती आम्ही वापस पाठवतो. त्यामुळे हे काम देखील या ठिकाणी आपण केलंय. आपलं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत. या सरकारमध्ये आपण निर्णय केला, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना तुम्ही अर्थव्यवस्थेच्या आणि समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणा, तरच भारत विकसित होऊ शकतो. मोदीजींनी स्वतः बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम हातात घेतले. लखपती दीदी कार्यक्रम तर असा आहे, आम्ही जळगावला लखपती दीदींचं संमेलन घेतलं. आपल्या महाराष्ट्रातल्या 11 लाख लखपती दीदी तिथे होत्या. त्यांच्याशी मी चर्चा करत होतो. लखपती दीदीचा अर्थ ज्यांनी आपली कमाई वर्षाला 1 लाखाच्या वर नेली अशा दीदी म्हणजे लखपती दीदी. त्या ठिकाणी एका महिलेशी मी चर्चा केली. ती म्हणाली, साहेब मी काहीच करत नव्हती, 3 वर्षापासून मोदीजींच्या वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून या लखपती दीदी कार्यक्रमात मी काम सुरू केलं. आता मी वर्षाला 12 लाख रुपये त्या ठिकाणी कमावते. म्हणजे हे जे परिणामकारक ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळत आहे या लखपती दीदी मध्ये. आता महाराष्ट्रात 11 लाख लखपती दीदी झाले आहेत, लवकरच 25 लाख करायचे आहेत आणि मग 1 कोटी लखपती दीदी महाराष्ट्रात करण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलंय. माझ्या समोर बसलेल्या ज्या माझ्या बहिणी आहेत यातल्या अनेक बहिणींना आपल्याला या ठिकाणी लखपती दीदी करून दाखवायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मोदीजींनी दिलेला मंत्र हा आपल्याला पाळायचा आहे. आणि म्हणून त्याच मंत्रावर चालत आपणही आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा लेक लाडकीची योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीचं स्वागत झालं पाहिजे. या दृष्टीनं मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्या घराला ती मुलगी लखपती बनवेल, त्या घरामध्ये लक्ष्मी जन्माला आली. अशा प्रकारची लेक लाडकी योजना आपण या ठिकाणी आणली. दुसरी योजना आपण आणली, आमच्या महिलांना एसटी मध्ये तिकिटामध्ये 50% सवलत आपण त्या ठिकाणी दिली. ज्यावेळेस आम्ही सवलत दिली तर आमच्याकडे एसटीचे लोक आले आणि म्हणाले, साहेब ही सवलत देताय, एसटी तोट्यामध्ये जाईल, पगार द्यायला पैसे आमच्याकडे उरणार नाहीत. आम्ही सांगितलं काळजी करू नका, गरज पडली तर आम्ही पैसे देऊ, पण योजना राबवावीच लागेल. 1 महिन्यापूर्वी आमच्याकडे मी होतो, मुख्यमंत्री होते, अजितदादा होते, एसटीचे लोक आले, आम्हाला म्हणाले, साहेब काही झालं तरी अर्ध्या तिकिटाची योजना बंद करू नका. म्हटलं, अरे तुम्ही तर मागे आले होते, चालू करू नका. म्हणाले, नाही
ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका. मग माझ्या लक्षात आलं, मी थोडी माहिती घेतली, माझ्या लक्षात आलं आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेले तिकीटे दुप्पट लागतात, तिथे जाऊन काही पान तंबाखू खर्रा व्यसन करून येता, घरचे पैसे बर्बाद करून येता, त्यापेक्षा मीच जाऊन लग्नही मीच अटेंड करून येते, कामही मीच करून येते. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी आता एवढ्या जोरदार फिरायला लागलेल्या आहेत की एसटी देखील त्यांनी नफ्यामध्ये आणलेली आहे. आणि यासोबत आपल्या मुलींकरता आपण निर्णय केला, मुलींना उच्च शिक्षणामध्ये आता फी भरावी लागणार नाही. खासगी कॉलेजमध्ये त्यांची 1 लाख रुपये 2 लाख रुपये इंजिनिअरिंगची फी, मेडिकलची फी, सगळी फी आता राज्य सरकार भरेल. हा निर्णय आपण केला कारण आमच्या लक्षात आलं की गरीब आणि मध्यम वर्गीयाच्या घरी एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर ते विचार करतात मुलाला शिकवूया, आणि मुलीला म्हणतात बाई तू घरी बस, तुझं लग्नच करून द्यायचं आहे. त्यामुळे सगळे पैसे मुलाच्या शिकवणीवर टाकतात, मुलीला घरी बसावं लागतं. आम्ही हा विचार केला, मुलीचे आई वडील जर तिला शिकवू शकत नसतील तर काही हरकत नाही, मुलीचे मामा मुंबईला बसलेत, ते मामा मुलीचा खर्च करतील आणि या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय हा आपण केला. आणि त्यातनं आमच्या लाखो मुली आज डॉक्टर इंजिनियर होतील हे आपल्या सरकारने करून दाखवलं. आणि एवढंच नाही तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी आपण आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणं सुरू केलं. आता बघा बहिणींनो, ज्यावेळेस आम्ही योजना घोषित केली ते आमचे काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे सगळे लोक, पवार साहेबांचे लोक, उद्धवजींचे लोक सभागृहामध्ये आमची गंमत करत होते, अरे फसवी योजना आहे, फसवी योजना आहे, पैसे जाणार नाही, पैसे जाणार नाही. आम्ही म्हटलं हा बहिणींच्या लाडक्या भावांचा वादा आहे, बहिणींच्या खात्यात पैसे देऊ आणि 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकणं आम्ही सुरू केलं. आणि आता तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील आम्ही जमा करणं सुरू केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे नोव्हेंबर मध्ये निवडणुका राहतील, पैसे जमा करता येणार नाही. ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. पण बघा, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे काही सावत्र भाऊ देखील आहेत, त्यांच्या पोटात दुखायला लागलं. पहिले तर सांगितलं की योजना सुरूच होऊ शकत नाही, सुरू झाली तर कोर्टामध्ये गेले. कोण गेले कोर्टामध्ये? अनिल वडपल्लीवार गेले. ते कोण आहेत अनिल वडपल्लीवार? अनिल वडपल्लीवार नानाभाऊ पटोले आणि सुनील भाऊ केदार यांचे कलेक्टर ऑफिस मध्ये रजिस्टर्ड निवडणूक प्रमुख आहेत. त्यांच्या निवडणुकीचे रजिस्टर्ड निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन सांगतात या महिलांकरता आणलेल्या ज्या योजना आहेत या योजनांनी सरकारी तिजोरीच्या पैशाचा चुराडा होतोय आणि म्हणून या योजना बंद करा. म्हणून हे कोर्टामध्ये गेले आणि जबरदस्त बाजू कोर्टामध्ये मांडली. कोर्टाने त्यांना कुठलाही रिलीफ दिलेला नाही आणि कोर्टात आम्ही त्यांना कुठलाही ऑर्डर मिळू देणार नाही, कारण आमच्या बहिणींच्या योजना आम्ही बंद करणार नाही. आता कोर्टामध्ये त्यांना रिलीफ मिळाला नाही तर आता काय म्हणतात, आमचं सरकार येऊ द्या. पहिल्या कॅबिनेटमध्ये मागच्या सरकारने, शिंदे साहेबांच्या सरकारने घेतलेले सगळे निर्णय हे आम्ही रद्द करणार. म्हणजे तुमच्याकरता जे निर्णय आम्ही घेतले, शेतकऱ्यांकरता जे निर्णय घेतले, हे सगळे निर्णय पहिल्या कॅबिनेटला रद्द करणार असं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी पण म्हणतात, असं काँग्रेसही म्हणते, असं पवार साहेबही म्हणतात. मी त्यांना सांगून देतो, तुम्ही स्वप्न पाहत राहा, पण ज्यांच्या पाठीशी बहिणी आहेत त्यांचंच सरकार येणार आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या बहिणींच्या योजना, आमच्या शेतकऱ्यांच्या योजना या ठिकाणी बंद होऊ देणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, जास्त वेळ तुमचा घेणार नाही, एवढंच सांगण्याकरता आलो आहे. हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठीशी उभं आहे, तुमच्याकरता योजना करताय. आज 5-5 हजार कोटी रुपयाची कामं, खरं म्हणजे हा एक रेकॉर्ड आहे. यापूर्वी या भागामध्ये
विजय भाऊ तुम्ही सांगा, कधीतरी एका झटक्यात 5,500 कोटी रुपयाचा प्रकल्प झालाय का? सिंचनाचा 5,500 कोटी रुपयाचा प्रकल्प हा एका झटक्यामध्ये या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पाणीदार आमदार असलेले विजय भाऊ रांगडाले यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या प्रकारचं काम त्यांनी या मतदारसंघात करून दाखवलेलं आहे. बावनकुळे साहेबांनी सांगितलंय खरं आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही आमदार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम काम करून दाखवलेलं आहे त्यातले आमचे एक विजय भाऊ आहेत. आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. तुमचा आशीर्वाद असला